भारतीय जनता पक्ष सध्या केंद्र स्तरावर काय सत्तेमध्ये आहे 2025 साली, आता जे चालू साल याच्यामध्ये तो सत्तेमध्ये आहे. तर या भारतीय जनता पक्षाचा आपण इतिहास बघू. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्तरावर एक महत्वाचा पक्ष आहे, बरोबर. भारतीय जनसंघ पक्ष सुरुवातीला असं नाव काय पक्षाचे, भारतीय जनसंघ पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. पुढे 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ पक्ष काय झाला, विलीन झाला. विलीन झाले म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांचे पूर्ण गट कशामध्ये केला, भारतीय जनता पक्षामध्ये काय केला, भारतीय जनसंघ पक्ष कशामध्ये विलीन झाला, भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 साली स्थापना, नवीन संघाची स्थापना, पक्षाची स्थापना केली. तर आपण भारतीय जनता पक्ष जर गट या पक्षाचं नाव ऐकलं तर खरं 1980 मध्ये स्थापन झाला. किती मध्ये स्थापन झाला, 80 मध्ये स्थापन झाला. मात्र सुरुवात थोडी कुठून झाली, 1951 पासून झाली. त्यानंतर 1977 आणि त्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्ष हे नाव काय झालं, 1980 साली हा पक्ष स्थापन झाला. प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची प्रमुख भूमिका आहे. पक्षाची प्रमुख भूमिका आहे प्राचीन भारतीय संस्कृती जपणे, त्यासोबत परंपरा आणि यांचे जतन झाले पाहिजे, हे या पक्षाची काय प्रमुख भूमिका आहे. आपण सुरुवातीला पाहिलं पक्षाचे, राजकीय पक्षांचे वैशिष्ट्य, त्यामध्ये विचारसरणी होती आणि पक्षाचे कार्यक्रम होते. तर ह्या भारतीय जनता पक्षाची विचारसरणी काय आहे, तर प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन झाले पाहिजे. त्यासोबत आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा अधिक भर आहे. पुढचा पक्ष आहे भारतीय